लत श्री संत सेवालाल लागे तो नशा सारी जगें दिए मार जीवने रो हर एक क्षण श्री संत सेवालाल नाम दिए। बोलो श्री संत सेवालाल महाराज की। गेली लाईन आहे असं आहे ना ते, म्हणून म्हणलं तुला कधी मारतील म्हणा ते. याने सांगितलं मी मुक्षीरामदे की बा काहीतरी जनरेटर आण तू. मग काय तर असं लाईन गेल्यावर मग उद्याचं जयंतीचं मग असंच म्हणलं हे नको करू म्हणा तुम्ही. डीजे सांगितलं हे आता एक तर पोट्टी गेले भरती दे. सगळं आपल्या मागं आलं काम. मग काय तू आपला जाऊन बसला कुकडे बॅनर लावणं ही ती बस होते ना बॅनर. आता किती लावा लागते बॅनर? अरे टेन्शन नका घेऊ. कधी लावायचे विषय कसा आहे, उद्या सगळं म्हणजे मावलंच आहे ना. मग उद्या महाशिवरात्री, उद्या संत सेवालाल महाराजची जयंती. मग आता बॅनर तर लावाच लागेल ना. जिकडे तिकडे मावळा ना आपल्या गावात काय असं तसं आहे का. मग आता इथं मंडपचं झालं, आता तिकडे मारुती गिरती गेले आपले काशीनाथ हे ते सगळे चालूच आहेत. हो आता महादेवाच्या मंदिराजवळ आता तिथं बी चालू आहे. आता म्हणलं उद्याचं मग काय नियोजन कसं करता म्हणलं. इकडे आता म्हणजे इकडे फराळ आहे का तिकडे फराळ आहे, कसं काय म्हणजे गोंधळ झाला आपला. आता काय करायचं काय तुम्ही सांगा मग. आता उद्या म्हणजे दोन्ही इकडे मावळ. मग इकडे उसळ तिकडे उसळ. हो दोन्ही इकडे उसळ ठेवायची, सकाळची इकडे आणि 6 वाजताची तिकडे. हो म्हणजे उद्या अजिबात निरंकारच आहे, सगळ्याला उपास आहे ना. हो तर म्हणून आता उद्या सकाळी मिरवणूक काढायची आपली संत सेवालाल महाराजची. डीजे गिजे हे ते. आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सगळ्याले फराळ होईल समजा. हो साबुदाण्याची उसळ ठेवणार समजा. खर्च मोठे पाटील करून राहिले इथं संत सेवालाल महाराजच्या जयंतीचा. आणि बाकी जिकडे जे महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे तिथच्या उसळचा खर्च आपला हे करून राहिला, सरपंच करून राहिला. हो त्याच्यानं दोन्ही इकडलं मेंटेनन्स झालेला आहे. पैशाचा काही विषय नाही. हो सामान गिमान आलेला आहे. फक्त आम्हाला आता करणं आहे. हो डॅनी गिनी आम्ही इकडं समायतो, तिकडं देवीराज गिरीचं समायती. आणि बाकी तू हलगो मालगो हे ते चालू दे मग आता उद्याचा. आणि मिरवणूक चांगली निघाली पाहिजे. हो पण मी काय म्हणतो हे पोट्टी येतात का नाही मला. उद्या पोट्टी आले पाहिजे ना कमीत कमी. आज आता भरती गेले ते शनिवार आहे, आता उद्या रविवारले येतात का म्हणा. हे संध्याकाळचे काय आहे काय नाही विचारणं द्यायचे फोन करू. फोन काय लागून राहिला त्याचा. मग आज भरतीच्या तिथं फोन जमा केले द्यायचे. त्याच्यानं 4-5 वाजे लोक तर काही मला तर नाही वाटत आपल्याला फोन लागून म्हणून द्यायचा. हो मला म्हणे भूषण 4-5 वाजे लोक गुंडायते म्हणे. पाहू ना मग काय होते. मग फोन लावते सांगू मग त्याला लवकर या म्हणून. हो काही विषय नाही. ठीक आहे मग आता. हो चला आता तिकडे जाऊ मग आता महादेवाच्या मंदिरात तिकडे. हो काय चालू काय नाही. मारतीन आता काय मोजकेच पोट्टे आहे तिकडे. हो चला 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 आता. पण काय काळजीच लागली काय होते पोट्ट्याचं काय नाही का. बरं आता काय चालू असेल तिकडे त्याला द्यायचं माहिती. हो चला बा. नाही ना होत नाही एवढ्यानं. अजून लय लंबी पट्टी पाहिजे ना. दिवस भाऊ काय म्हणून राहिले. हो इथं बा पूर्ण मंडप पाहिजे. मग इथं बसा लागते, ऊन लागते ना मग उद्या. मग सगळं व्यवस्थित करा, अजून पूर्ण लावा. मग 2 फाऱ्या वाळा लावायचे ना, खाली पट्ट्या टाका, सगळं करा. मग काय करायचं. माणसं नाही ना आज पोट्टे एकदा तिकडे गेले. हो तिकडे सरा वांदा झाला आता. मारती चालूच आहे ना बा. दिवस भाऊले माहित आहे ना तिकडलं झालं आता इकडे आलो. मग चालू सांग ना आम्ही. एकटा आता कसं आम्हाला घटत नाही मंडपातलं. हो ते आता त्या लाऱ्या ते पोट्टे तो हाताखालचे भाणे गिने द्यायला जमते ते. पण आपल्याला घटत नाही ना असं आहे ना. मग आता मारती जर हे समजा आता भरतीत लागले मग काय करतात म्हणा. मग तर आपल्यालाच करावं लागेल का नाही. तेच तर वाटते आता. कोण लागते कोण नाही. कोणीच नाही लागलं पाहिजे नाहीतलं. गावात कोण राहीन मग अशानं. मग मंडपावर कोण येईन, वावरायनं कोण जाईन. शेतीचं कसं होईल. जरा भोमाराच पडते इकडे. सगळे पोलीस लागतील तर कसं होणार आहे. हे डायरेक्टर बी काय करते काय सांगा त्याच्या हाती आहे. बरोबर आहे बा. मी काय म्हणतो लागे ना. लागले पर्याय येतच असते. कोणाचा मेवना कोणाचा काही चालतेच आहे. हो पण लागले पाहिजे ना. मग हे महत्वाचं आहे ना. कुठून म्हणून राहिला काय माहिती. पोटापासून म्हणते का ओटापासून मारती नाही का. मारतीला वाटत असेल कोणीच नाही लागलं पाहिजे. हो ना मारती पण जाऊ दे आता. लागू नाही लागू त्याचा नशिबाचा भाग आहे नाही का. हो शेवटी कसं आहे. हो आपल्याला करतच राहावं लागते. हो पण आता मी काय म्हणतो लवकर आटपतं घ्या लागेल बाबा म्हणे. कसं सगळं पटपट आटपा म्हणे. संध्याकाळचं भजन आहे अजून. आणि हे पोट्टे काही येते आज. मग आज जायची झाली असं ना ते. आज किती वाजता होती ते. ते लाराचा सकाळीच फोन आलता. त्याचे फोन बंद आहेत. बहुतेक 5 वाजेपर्यंत होऊन जाईल म्हणे. नंतर मग संध्याकाळी पाहतो म्हणे. जर लय उशीर झाला तर मुक्कामी राहतो म्हणे. नाही तर मग सकाळी येतो म्हणे. असे म्हणे बा. उद्या आता महाशिवरात्रीच्या हिशोबानं आपलं जयंती आहे आपल्या गावात सेवालाल महाराजची. कमीत कमी उद्या तरी येता बरं बुवा. आज आता काय किती उशीर होते तर बरं बा. मेवण्याचं काय होते काय माहित बुवा. आता काय चालू आहे काय नाही त्याचं तर. जाऊ दे चला आता करा आपले कामं करा सुरू करा. जाऊ दे. चहाला
म्हणलं घरून आईने भरून दिला. हो चला म्हणलं आणला डब्यात. सरपंच साहेब चला म्हणलं, चला 10-12 कप आणला. घ्या म्हणलं चला. काय लय आणला रे बा, अजून तर आता हे 2 दिवस चालते आपलं. उद्याचं आता महाशिवरात्री, परवाच्या दिवशी पंगत, महापंगत. बरं देवीदा चाल म्हणलं. हो मारती चहा आणलेला आहे म्हणते जगन्न घरून. चला चहा घेऊ चला. बरोबर, चला रे बा पोट्टे उतर काशा. हो चहा घेऊ चला. आता सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्यांचं डॉक्युमेंट कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामध्ये ते क्वालिफाईड झालेले आहे, त्यांनी लवकरात लवकर 100 मीटरसाठी आपल्या ट्रॅकवर 5 मिनिटाच्या आत हजर व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यांचं 100 मीटर कंप्लीट झालेलं आहे अशांनी 1600 मीटरच्या ट्रॅकवर उपस्थित व्हायचं आहे. जे कोणी गैरहजर राहील त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही. सूचना संपली. आणि दुसरी सूचना आहे, ज्यांचं 100 मीटर झालं त्यांनी लगेचच 15 मिनिटामध्ये 1600 मीटरसाठी तयार व्हायचं आहे. आणि जे या डॉक्युमेंटमध्ये क्वालिफाईड झालेले नाही, त्यांची उंची कमी भरली, कोणाची छाती कमी भरली, अशांनी इथं गर्दी करू नये. आपला घरचा रस्ता घर जवळ करण्याची कोशिश करावी. धन्यवाद. चला पुढच्या इव्हेंटसाठी हजर व्हा. ज्यांचं डॉक्युमेंट झालेलं आहे त्यांनी 10 मिनिटामध्ये 100 मीटर ट्रॅकवर हजर राहायचं आहे. ज्यांचं 100चं कंप्लीट झालेलं आहे त्यांनी 1600 मीटर ट्रॅकवर हजर व्हायचं आहे. 10 मिनिटात आपला इव्हेंट सुरू होणार आहे. सरकार फिरून राहिला तिकडे. हो लवकर निघा लागते. हो आता 100 मीटर मध्ये सर का आपलं तर काम लय फेल झालं रे. काय का झाबरू किती मार्क कमी भेटले का आपल्याला? वाटेच नाही राजा, इतके कमी आपल्याला 100 मीटर मध्ये कवरच नाही होऊन राहिले बा. कोणते पोट्ट्याला विचारलं मी, 100 मीटर मध्ये मार्कच नाही भेटून राहिले म्हणे. आता पाय ना मी राजा, मला कमीत कमी 12 तर भेटायला पाहिजे होते ना. 10 मार्क भेटले 15 पैकी. 12.50 सेकंद लागले नाही आले मला. काय किती पय अजून लगायचं. आणि बाकी तुम्ही तर लगा तुला की 7 भेटले वाटते नाही. भाण्याला किती 8 झालं बा. सगळेजण 14.50च्या पुढेच गेले ना. काय लेका कठीण काम झालं रे. 6, 8 आणि 10. 10च्या अंदर सगळे बा. आता कठीण आहे भाऊ. पुढचं आता कसं रे बा, हे 1600 मीटर त्याच्यापेक्षा भारी वाटते नाही. 4 राऊंड मारला वाटते, दंपूस होऊन आहे आता. नाही आता हे जे आहे राऊंड 1600 मीटरचा, हेच आपल्यासाठी खरा टर्निंग पॉईंट आहे. 20 मार्काचा आहे. 20 पैकी 18 मार्क तरी कमीत कमी भेटले पाहिजे. तर आपण कॉम्पिटिशन मध्ये आहो. नाही तर आताच आपण घराकडे जाणार आपल्याला दुसरा झाला की. का किती पयाला तरी आपण पोट्टी का बिजाच पैकी बी. हो काय तिघा जण भेटले वाटते 15 पैकी 15. बाकी तर सगळे म्हणजे 10 आणि 12 असं वाटते नाही. हो ना काय का भूषण तुझे 8 भेटले नाही. लाऱ्याला 7 भेटले. चेचे 6 आहे. छोटे 6 आहे. मी 8 समजा. आपलं झाबरू तू 10 फक्त. जाऊ दे बा आता. हो पाहू आता काय होते कसं होते. तर चला 10 मिनिटं सुरू होते म्हणते. पाणी किती पिऊ निघू मग आता. चला आता पाहू पुढे काय होते. चेतन हेमाळे 48, भूषण टोयगोटे 49, भानुदास पवार 50, झाबरूगोंडा. आले का टोटल 50 जण. सगळे सगळे कोणी गया याच्यातलं हात वर करा. कोणी असेल तर गया कोणी. कोणा तुमचा मित्र वगैरे कोणी 50च्या 50 आले सगळे. चला ठीक आहे ओके. तर आता सर्वांना सूचना आहे, तुम्हाला आता 1600 मीटरचा टप्पा पूर्ण करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही अतिशय शांततेनं आणि सावधानतेनं आपल्याला हे टप्पा पूर्ण करायचा आहे. एक तुमचा मित्र या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, याच्यामध्ये जास्त म्हणजे शरीराला ताण येणार नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा अशा पद्धतीची घटना घडायला नको, जेणेकरून आपलं आयुष्य एकदाच असते. स्पर्धा रोज दरवर्षी असते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. टेन्शन फ्री वातावरणामध्ये तुम्ही हा टप्पा पूर्ण करायचा आहे. म्हणून अतिशय एकदम काळजीनं आणि आपल्या जीवावर बेतन असं कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्या. सूचना दुसरी, सर्वांना आता यामध्ये गुणांकन कसे मिळणार आहे. 5.10 सेकंदापेक्षा जर कोणी कमी सेकंदामध्ये आला तर त्याला 20 गुण मिळेल. 5.10 ते 5.30 18. त्याच्यानंतर चालले आपले खाली खाली. आणि 7.30 पेक्षा ज्याला जास्त मिनिट लागेल त्याने तिथून तिकडेच वापस गेलं तरी चालेल. 0 मार्क. तर अशा पद्धतीनं आपलं गुणांकन राहील. आता इथून तुम्हाला 4 फेऱ्या मारायच्या आहे. 400 मीटरचे 4 टप्पे. ओके चला ठीक आहे. ओके फायनल डिसिजन. 1 2 1 2 स्टार्ट. हो भरती मार भरती तुझं सपान बदललं हीच भरती. हो भरती मार भरती तुझं सपान बदललं हीच भरती. देईल काय कल्ला करू राहिला. चला पहिले लवकर. दुसरा राऊंड होणार आहे. चल लवकर. काय पैसा आहे पाणी देणं. पाय गेला पायावर. पाय मुठपला पाय असा पाऊच्या मुठपला. मग काय झालं कसं पाहू मी आता. अरे बाबा रे मला लावला मला भेटते का मला. पाय मुठपला पाय.
राहू दे पाय मुंडपला ये इकडे हो, चल 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 हाय आपल्या जवळ सगळं आहे डॉक्टर लोक आहे सगळं आहे हो, चल उठतो तिथून सावलीत चल तिकडे चाल लगा स्वप्न भंगलं माय भरती दादा हो ना हरामखोरानं पाय दिला माय आडवा पाय टाकला माय आडवा हो पाळलं का जातो हो ना हो सैन नाही होत लोकांना माय 5 मिनिटाच्या आत गेलो तुम्ही हो, घ्या म्हणून लवकर द्या मला द्या मध्ये हो चला चला सावली चला झाला ना तिसरा राऊंड चालू आहे रे तुम्ही इथं कुठं बसले तुम्ही हा चला ना हा ना लवकर हा पोया ना थांबू नका ना आता तिकडे तिसरा असो का चौथा असो बा दम छाटला नाही दोरायला मरायचं आहे का बा आम्हाला नाही पहिन होत आता पळत नाही आपण पळत नाही बा होत नाही आपल्या शारीरिक काम नाही होत आपल्याला आता पळत नाही मी हो जाऊ दे तिकडे अबे जा ना 1 मिनिट बाकी आहे ना अजून 7.5 मिनिटाला कमीत कमी 1-2 मार्क भेटा ना 5 मार्क बरे अबे लवकर उठा व्हा गण व्हा हे बा पाय आमचे हे बा थंडीच पडले येत नाही आम्ही आता जाऊ दे तिकडे बसू द्या आम्हाला इथं जाऊ दे 7.5 मिनिटं हो का तिकडे 12.5 मिनिटं हो जाऊ दे तिकडे हो, तुम्हाला काय करायचं द्या हो बरं नाही तो हा 1 मिनिट तुम्हाला लवकर या पटकन जाऊ दे तिकडे म्हणतं झाले का 3 राऊंड मध्ये थंडा करायचा म्हणून 1 राऊंड मारला हे बा दवाखान्यात भरती करायला लागते आपल्याला जाऊ दे पया म्हणा बा पया राऊंड का लास्ट में 4:40 पर चलो आगे रामपुर का शेर वाह रे वाह 50 सेकंड में आ गया है पहला शेर रामपुर का झाबरूगोंडा वेरी गुड आगे बोलते पंकज ढमदाले अरे वाह वेरी गुड 5 मिनट 5 सेकंड ओके तीसरा शेर आगे बोलते विंपिया चलो आ गया 5 पॉइंट चलो आगे बढ़ो 5 मिनिट 15 सेकंड चौथा राऊंड पूर्ण कॉंग्रॅच्युलेशन 20 पैकी 20 चला पुढचे तिघं आले वाटते 20 वाले नाही का हो आता इवराला लाट पुढचा हो बाबा अजून तर बरेच दूर आहे ना चला फास्ट कमॉन 30 सेकंड व्हेरी गुड दामार चला पुढे आता रे बाकरी पाणी घेऊन अरे 7 मिनिटं 30 सेकंड होऊन आले ना चल लवकर चल हा चला क्लोज फिनिश राऊंड फिनिश झालेला आहे पूर्ण बाकीचे तिकडे वापस जा हा चला 20 विद्यार्थी आलेले आहे 7 मिनिटं 30 सेकंदाच्या अंदर बाकीचे विद्यार्थी 30 विद्यार्थी बाहेर चला लवकर पुढचा राऊंड सुरू होणार आहे तर 1600 मीटर राऊंड मध्ये जे कोणी आता यामध्ये क्वालिफाय झालेले आहे 7.5 मिनिटाच्या आतमध्ये आलेले आहे अशा विद्यार्थ्यांचा आता गोळाफेक 15 मिनिटानंतर सुरू होणार आहे सर्वांनी गोळाफेक मैदानाच्या आसपास तिथं हजर व्हा लवकरात लवकर 10 मिनिटामध्ये गोळाफेक सुरुवात होत आहे गोळाफेकवाले जे काही आलेले आहे सर्वांनी एका रांगेमध्ये राहायचं आहे गडबड करू नका चला सर घेऊन या म्हटलं गोळा लवकर घेऊन या चला सुरू करून देऊ चला कमान पुढचा चल पुढे फास्ट कमान आपला हा शेवटचा इव्हेंट यामध्ये 15 गुण आहे आणि टप्पा जर आपण म्हणजे आउट ऑफ जर मार्क भेटवायचे असेल म्हणजे 15 पैकी 15 8.5 मीटरचा टप्पा गाठणं पूर्ण आवश्यक आहे पूर्ण गोळा हा 8.5 मीटरच्या बाहेर गेला पाहिजे ओके तर माझ्याजवळ स्टिक आहे त्याच्यानुसार बिलकुल ओके आपल्याला मोजमाप समजणार आहे चला सुरू ओके तर चला 3 संधी आहे आपल्याला चला ठीक आहे करा सुरू आउट ऑफ व्हेरी गुड चला 8.50 मीटर पेक्षा जास्त आपला गोळाफेक झालेला आहे चला पुढचा नेक्स्ट कमॉन पहिल्या संधीमध्ये सुरू केलेला आहे चला 15 पैकी 15 चला पुढचा हम कल तक से बात कर रहे हैं आपसे कल तक चैनल पर आपका स्वागत है और हम आपसे कुछ सवाल जवाब पूछना चाहते हैं आप अभी यहाँ से जो कुछ भर्ती की प्रक्रिया करके अंदर से बाहर आए हैं तो क्या आपको बाहर का रास्ता मिला या कुछ आपका आगे की भी कुछ तुम्हें संधि मिलने वाली है इसके बारे में आप कुछ बता सकते हैं काय रे कळतं वाले तुम्ही आमच्या काय जखमीवर मिस्ट होता का म्हणला आता आमचं आम्हाला माहित आता काय झालं तर दिवसभर आमचा पाला पडला आणि आता हातात आम्ही हो काय आता आमचं आम्हाला माहित कोण पास झालं काय झालं काय सांगा तुम्हाला तो यही बारे में आपकी भर्ती प्रक्रिया कैसी रही आपको इस पे क्या अनुभव आया और आपको सफलता मिली नहीं मिली इस बारे में आप क्या कहेंगे तो देखो कल तक वाले हमारा कैसा है हम रात के 2 बजे से यहाँ पे बैठे थे सुबह 5 बजे हमें यहाँ पे एंट्री मिली और 6 बजे तक हम राउंड पर आ गए और ग्राउंड पर और बाद में हमारा पहले मेजरमेंट हो गया उसमें मैं सिलेक्ट हो गया उसमें मेरा कोई प्रॉब्लम नहीं आया बाद में सभी का हमारा कोई प्रॉब्लम नहीं डॉक्यूमेंट में भी हम सक्सेस हो गए हमारे सब कागजात सब बराबर थी बाद में हमारी हुई समझो 100 मीटर में कैसा हो गया बहुत ही हार्ड है 100 मीटर उसमें सब 10 के अंदर रह गए हम सिर्फ झाबरूगोंडा जो है 2 नंबर के उधर से उनको 10 मिले बाकी को 6 और 8 मार्क मिले बाद में हम गए 1600 मीटर में तो हमारी बहुत ही ठंडी हो गई तो फिर 1600 मीटर में क्या हो गया आपका हो गया आप उसमें सफल हो गए उसमें एक ऐसा सफल ही हो रहे थे मैं तो सफल हो रहा था लेकिन मेरा जो पाव है ना पाव मुंडप गया मेरा और ये पहुंचा है कि पहुंचा यहाँ पर पाव गिर गया मेरा और एक जनों ने मेरे पाव पर पा लिया इसलिए मेरे को कैसा मोच आ गई मोच आने की वजह से मेरे को भागना नहीं शक्य हो गया इसलिए मैं झाड़ के नीचे बैठ गया और 7.5 मिनट के अंदर मैं पहुंच नहीं सका क्योंकि मेरा पाव जो है ना उसमें मुंड ये आ गई थी मोच आ गई मुंडप गया वो इसलिए मैं उसमें से बाहर हो गया मेरे को उसमें 0 मार्क मिले और बाकी जो हमारे वो ये है लारा और चेतन उनको कैसा 3 राउंड में वो थक गए और बाद में वो छाव के नीचे बैठ गए और रह गए हमारा एक भूषण और ये मेरे साथ में जो खड़ा है वो भूषण और ये भानु ये पहुंच गए वहाँ पे 6.5 मिनट पर उनको 10 मार्क मिले और हमारे वो झाबरूगोंडा है ना उधर से 2 नंबर वाले वो 1 नंबर पर आ गए वहाँ पे और 4 मिनट 50 सेकंड में तो उनको 20 में से 20 मिल गए उसमें वो सिलेक्ट हो गए
यानी आप 6 में से एक जन को समझो 1600 मीटर में 20 में से 20 मिलेगा। कौन है झाबरू गोंडा? आप है नहीं? कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू सर, थैंक यू। तो फिर बाद में और वो गोला फेंक में क्या होगा आपका? वो गोला फेंकने तो मैं गया नहीं, क्योंकि मेरे पाँव मुंडक गया था ना, इसलिए मैंने बोला मेरा पाँव मुंडक गया, अब हाथ मुंडक जाएगा। मैंने तो वो गोला भी उठाया नहीं। और ये बाकी जो गए उसको भी कुछ ज़्यादा मार्क्स नहीं मिले, सिर्फ आउट ऑफ हमारे झाबरू गोंडा का गया, उसको 15 में से 15 मिल गए। यानी हमारी इसमें सिर्फ झाबरू गोंडा 45 मार्क लेके अभी समझो आगे की परीक्षा देने के लिए पात्र हो गए। और हम तो है, हम सब जन भानु और भूषण जो है उनको 30 मार्क मिले, वो उनका कुछ खरा नहीं। और हमारा छोटिया और चेतिया और लारिया हमको 16-16 मार्क मिल गए। हम तो बिल्कुल हमने ख्वाब ही छोड़ दिया। अभी हमारा विषय समाप्त होगा यहाँ से, सिर्फ झाबरू गोंडा का अभी लेखी का एग्जाम होगा। तो अभी मैदानी में समझो झाबरू गोंडा के अलावा बाकी कोई तुम सिलेक्ट नहीं समझो, तो तुमको कितने मिले फिर मार्क? क्या बताना तुमको, बताने लायक भी नहीं मेरे मार्क। कैसे 6 मार्क मिले मेरे को, 100 मीटर की इसमें जो मिले वही मिले। बाकी तो मैंने कैसा 1600 मीटर में 0 लिया और बाद में मैंने गोला भी नहीं पकड़ा, इसलिए कैसा ज़्यादा कुछ लीकेज मत करो। 6 मार्क मिल गए मेरे को 50 में से। अभी मेरा जो होटल में मैनेजमेंट का मैं काम करता ना, बस वहाँ पे अपना जो है वो चैलेंज देंगे। तो ठीक है, कोई बात नहीं है, जो भी हुआ वो अच्छा हुआ। अच्छे के लिए जो कुछ होता है वो अच्छे के लिए होता है। कुछ और काम मिलेगा तुमको इससे भी अच्छा। तो आगे का क्या रणनीति है? आप कहाँ जा रहे हैं? आज तो कहीं नहीं जा रहे हम यहाँ से आज मुक्काम करेंगे, बाद में कल हमारे अपने अपने गाँव चले जाएंगे। आज तो कैसा देर हो गया, अभी जाने का मूड नहीं। अभी घर में गए तो फालतू लोग हमारे घर के यहाँ क्या हो गया रे, कैसा हो गया रे, इसलिए हम घर जा नहीं रहे, कल जाएंगे हम। अच्छा, तो ठीक है, आपने हमसे बात की, बहुत अच्छा लगा। ऐसे आप प्रयास करें, अगले साल जरूर आप इसमें सफल हो जाएंगे। ठीक है, धन्यवाद। संत शिरोमणी जगद्गुरु संत सेवालाल महाराज की जय। अबे चला रे, चला झुमऱ्या, चला ना चले। अबे स्वामी चलले आहे ना डीजे वाला, चला चला। अबे उठा उठा, चला लवकर, चलो चलो आगे बढ़ो, चलो चलो चलो, संत सेवालाल महाराज की जय। अरे शिवलाल, काय रे, का कसं रे? चला मग तिकडे पटपट पुढे पुढे घ्या म्हणा. हे ऐकत नाही लेकर, राजा बिजा नाचून राहिलेत ना. हा, जरा घेणं कवर करणं लवकर. हा, आपल्याला तिथं गेलं पाहिजे, उसळतं पाहा लागते आपल्याला. याची मिरवणूक व्हायला आपल्याला उसळतं करणं लागणार. मग तिकडे ते जा लागते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणलं, पोट्टे अजून नाही आले ते, कसं काय आहे तर? हा, रातच्या म्हणे आम्ही सकाळीच येतो आणि आता अजून आहे असा पता नाही. हा, आता 9 वाजून राहिले, मिरवणूक चालू आहे. हा, कसं आहे, लावर फोन द्यायले का, कसं काय आहे तर? माझ्या उचलून नाही राहिले ते, तुम्हीच लावा, तुम्ही लावा ना. झाबरू लावा, झाबरूले काय आहे म्हणा, काही येता म्हणाले गो. हा, का सारा कार्यक्रम झाल्यावर येता का म्हणा, का उद्या भंडाऱ्याला येता बाबा? हा, लावा फोन लावा. अरे झाबरू, काय अजून याचा पता नाही म्हणलं, कुठं काय म्हणलं तुम्ही? हो, कुठं काय? आबाजी म्हणलं आमचं कसं कॅन्सल आहे म्हणलं, रामपूरला येणार आम्ही चाललो तिकडे आपल्या वाशिम जिल्ह्यातलं मानोरा तालुक्यातलं पोहरा देवी, पोहरागड, तिथं चाललो आम्ही. तिथं मोठा कार्यक्रम आहे, त्याच्यानं तिथं कसं बंजारा संस्कृतीचं पंढरपूर आहे ते. तर म्हणे भानू म्हणे चला, मग आम्ही तिकडे चाललो आज. आज काही येत नाही आम्ही, उद्या येतो उद्या. हाय पोट्टे, हो आता तिकडे चालले म्हणते. हा, पोरा देवी द्या, काय आहे का पोट्टे आहे तर? हा, आता पडलं का आपल्या अंगावर, आता उद्याचं महाप्रसाद आहे. हा, ते सांग. अरे म्हणा, हॅलो, मी काय म्हणतो राजा, अरे महाप्रसाद उद्या आहे ना बा. अरे आज वापस या तुम्ही, आता काय चालले तिकडे? हा, नंतर जाता नंतर. नाही ना, होत नाही होत नाही, आम्ही एसटीत बसलो, तिकडचा माहोल पाहत आहे मला आता. हो, चाललो आम्ही, ठेवा फोन. बरं या मग, या, काही हरकत नाही. या पाहून या सगळेजण मस्त. हो, उद्या या. हो, चांगलं पाहून या. तिथं बंजारा समाजाची पूर्ण संस्कृतीचं दर्शनच घडते तिथं. या पाहून तुम्ही. ठीक आहे, ठेवा मग.